जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकीसंदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आम्ही त्या बैठकीला जाऊ, असं मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते। त्यानुसार मी जिल्ह्यातले 8ही आमदार आणि 2 खासदार यांना बैठकीत निमंत्रण दिलं होतं। मात्र आम्हालाही आश्चर्य वाटलं, भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि 2 मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीला आले नाहीत। पाठीमागच्या वेळेस हाच अनुभव होता। पुढची भूमिका शिवसेना म्हणून आम्हाला घ्यावी लागेल। एका बाजूला महायुती करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, बैठक घ्यावी असं म्हणतात आणि इकडे बैठक सुरू असताना युतीमधल्या एका जबाबदार मंत्र्यानं पाटण मतदारसंघाबाबत वक्तव्य करायचं, पालकमंत्री कोणीही असू देत आपल्याला फरक पडत नाही, हे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केलं असेल तरी याचा फरक पडतो की नाही पडत? घोडे मैदान लांब नाही। मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही आणि मी ती करणारही नाही। त्यांनी डबल पॅकेज द्यायचं काय आणि पॅकेज म्हणजे काय हे एकदाचे जयकुमार गोरे यांनी सांगावं। असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या मतदारसंघातली जनता भाळणार नाही किंवा भुलणारही नाही। पाटणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातील 102 गावातील 966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही। महायुती धर्म पाळण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत आहोत। मात्र आमच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आपल्या सहकारी मंत्र्यांच्या संदर्भात पालकमंत्री कोणीही असला तरी फलटणचे पालकमंत्री हे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत असं जर बोलत असतील तर येणाऱ्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना शिवसैनिक आणि लोक उत्तर देतील। रामराजे, नितीन काका, मकरंद आबा आम्ही एकत्र बसून चर्चा केली आणि आम्ही एकत्र येण्यानं एवढ्या टोकाची भूमिका आमचे मित्रपक्ष घेत असतील तर सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे। अशा पद्धतीची युती झाली तर काय होईल यावर मी भाष्य करणार नाही। मात्र शिवसेना म्हणून आजच्या बैठकीत जी काही चर्चा झाली यावर आज रात्री की उद्या सकाळी बसून आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करू। ही वस्तुस्थिती आहे, कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सातारा जिल्ह्यातल्या निवडणुकी संदर्भात महायुती करायची असेल तर पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा आणि पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आम्ही त्या बैठकीला जाऊ, असं भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे नेते सन्माननीय मंत्री महोदय श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले हे या ठिकाणी बोललेले होते। आणि त्यानुसार मी जिल्ह्यातले 8चे 8 आमदार महायुतीचे आणि 2 माननीय खासदार याला बैठकीचं रितसर निमंत्रण 2 दिवसापूर्वीच दिलेलं होतं। आणि मुद्दामून रविवार आहे, सुट्टीचा वार आहे, कुठल्याही मंत्री महोदयांना आमदार महोदयांना कुठल्या बैठका किंवा इतर काही महत्वाची कामं नसतात म्हणून रविवार गाठून आजच्या बैठकीचा दिवस निवडलेला होता। परंतु आजच्या बैठकीला आम्हालाही आश्चर्य वाटलं की भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि 2 मंत्री जिल्ह्यात असून सुद्धा बैठकीकडे कोणी आलेलं नव्हतं। माननीय आमदार महेश शिंदे साहेबांनी आम्ही दोघेही बैठकीला वेळेमध्ये हजर होतो। भारतीय जनता पक्षाकडनं केवळ त्यांचे माजी जिल्हा अध्यक्ष धैर्यशील कदम यांना त्यांनी पाठवलेलं होतं आणि त्यामुळं धैर्यशील कदम साहेबांनी स्पष्ट सांगितले की निर्णय आम्हाला आमच्या मंत्री महोदयांना आमदारांना विचारून घ्यावा लागेल, या बैठकीत आम्ही महायुती बाबतीतला काही निर्णय घेऊ शकत नाही। त्यामुळे एवढं त्यांनी सांगितल्यानंतर मग बैठकीत इतर कुठली चर्चा झाली नाही, एवढ्यावरच या ठिकाणी बैठक थांबली। पण पाठीमागच्या वेळेचा सुद्धा हाच अनुभव आहे। नगरपालिकेच्या निवडणुका जेव्हा झाल्या जिल्ह्यामध्ये तेव्हा सुद्धा कुणी म्हणायच्या अगोदर मी स्वतः पालकमंत्री आहे जिल्ह्याचा म्हणून सर्व मान्य आमदार खासदार महोदयांना बैठकीसाठी निमंत्रित केलेलं होतं। पण त्यावेळी सुद्धा भारतीय जनता पक्षाचे कुठलेही मंत्री महोदय आले नाहीत, फक्त जिल्हा अध्यक्ष आमदार अतुल बाबा भोसले आले होते आणि त्यांनी पण त्यावेळी असंच सांगितलं की 2 मंत्री महोदयांना भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्यातले मला विचारावं लागेल, त्यांच्याशी चर्चा करतो आणि पुन्हा बैठक आपण घेऊ। त्यामुळे या 2 वेळचा अनुभव पाहिला किंवा विशेषतः आताच्या आज झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने महायुती संदर्भातल्या चर्चेचा जर अनुभव पाहिला तर भारतीय जनता पक्षाकडनं बिलकुल प्रतिसाद मिळालेला नाही। आणि त्यामुळे आता पुढची भूमिका ही निश्चितपणे काही कालावधीतच किंवा लवकरच शिवसेना म्हणून आम्हाला या ठिकाणी घ्यावी लागेल। आम्ही जिल्ह्यातले सर्व जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख आणि जे निवडणूक प्रभारी नेमलेले आहेत जिल्ह्यामध्ये ते सर्वजण आम्ही याबाबतीत चर्चा करू आणि आमची पुढची भूमिका ठरवू। साहेब, आज तुम्ही आता बैठकीबद्दल सांगितलं,
आपण बैठकीला भाजप नेत्यांना आणि महायुतीतील नेत्यांना आमंत्रित केलं होतं, मात्र ते आले नाहीत. परंतु आज भाजपच्या मुलाखती सुरू होत्या साताऱ्यातच. त्या ठिकाणी मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, मंत्री जयकुमार गोरे असतील, हे होते. आणि याच दरम्यान जयकुमार गोरेंनी एक वक्तव्य केलंय, पालकमंत्री कोणीही असेल आपल्याला फरक पडत नाही, पाटणमध्ये विशेष लक्ष दिलं जाईल, विशेष पॅकेज दिलं जाईल निवडणुकीमध्ये, अशी भाषा केलेली आहे. काय म्हणाले आपण? आता बघा, एका बाजूला म्हणायचं महायुती करायला पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, पालकमंत्र्यांनी बैठक बोलवावी, आणि इकडे बैठक चालू असताना तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याच एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं. आणि हे तर योग्य नाही ना. पालकमंत्री कुठे असू दे, आपल्याला फरक पडत नाही. म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयाने जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये, एवढ्या पुरतं मी आता बोलेन. मी जिल्ह्याचं बोलत नाही, कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत. ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही. मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही. त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचंय, किती पॅकेज द्यायचंय, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं. कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात, तेव्हा निश्चितपणे ही पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं. पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही. आणि विकास कामावरती केंद्रबिंदू ठेवून आजपर्यंत माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी, मतदारांनी मतदान केलेलं आहे. 35,000 मतांच्या मताधिक्यानं मला या ठिकाणी लोकांनी निवडून दिलेलं. एवढंच नाही तर पाटणकरांच्या गटातनं या वर्षात म्हणजे पाटणकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातल्या 102 गावातल्या 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणाने शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. त्यामुळं अशी पॅकेजची भाषा मंत्री महोदय जयकुमार गोरेंची ही माझ्या मतदारसंघाला बिलकुल लागू होणार नाही. साहेब, एकतर परवा त्यांनी सुद्धा विधान केलं की सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री कोण असेल ते असेल, पण पैठणचे पालकमंत्री हे रणजित निंबाळकर आहेत. तुमच्यावर त्यांचा सरळ सरळ रोष दिसतोय. पाटण मतदारसंघाकडे त्यांनी त्यांचा मोर्चा सध्या वळवलेला आहे. आपण बघितलं की वाईमध्ये ते लक्ष घालतायत, तसंच पाटणमध्ये सुद्धा घालतायत. साहेब, तुम्हाला घेरण्याचा प्रयत्न होतोय, कशा पद्धतीने आपण सामना करायला? कसं आहे, आम्ही महायुती धर्म पाळण्याचा निश्चितच प्रयत्न करतोय. पण जर समजा असं जाणीवपूर्वक आमच्याच महायुतीमधले एक जबाबदार मंत्रिमंडळातल्या आपल्याच सहकारी मंत्र्यांच्या संदर्भामध्ये आणि विशेषतः जे संविधानिक पद आहे पालकमंत्री या संदर्भामध्ये जर जयकुमार गोरे साहेब पालकमंत्री कुणी असला तरी अमुकच हितला पालकमंत्री आहे अशा पद्धतीचं जर वक्तव्य करत असतील तर निश्चितपणे त्यांचं वक्तव्य त्याला नकलाभ हो. त्या ठिकाणची जनता, त्या ठिकाणचे शिवसैनिक आणि जिल्ह्यातले शिवसैनिक या वक्तव्याला लोकशाही मार्गाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत उत्तर देतील. साहेब, पण गेल्या 2 वर्षापूर्वी तुम्ही या ठिकाणी एक बैठक घरी घेतली होती. रामराजे नाईक निंबाळकर असतील, नितीन पाटील असतील, त्याचबरोबर मकरंद पाटील असतील, राष्ट्रवादीला कुठेतरी सोबत घेऊन आणि तुम्ही एक वेगळ्या पद्धतीनं आता जेडपी असतील ही पंचायत समितीला सामोरे जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बीजेपी कडून अशा पद्धतीने आता तुम्हाला वेगळं तुमचं खच्चीकरण करण्यासाठी हे केलं जात आहे असं वाटतं? नाही, असं काय नाही. बघा, माननीय रामराजे साहेब, मकरंदाबा, माननीय नितीन काका, आम्ही एकत्र बसलो. माझ्या घरी चहा पाणी झालं, चर्चा झाली. बैठक असं ती नव्हती. आम्ही एकत्र केवळ बसलो, चर्चा केली. आता केवळ आमच्या तिघा चौघांच्या एकत्र येण्यानं जर एवढ्या टोकाची भूमिका आमचेच एक मित्रपक्ष जर समोर या ठिकाणी घेत असतील तर आता आपणच सगळ्यांनी त्याचा विचार केला पाहिजे की नुसतं एकत्र बसण्यामुळे जर एवढा परिणाम होत असेल तर समजा अशा पद्धतीची युती जर झाली तर मग काय होईल. त्यामुळे मी आता काही त्याच्यावर भाष्य करणार नाही.
शिवसेना म्हणून आम्ही निश्चितपणे आजच्या बैठकीच्या अनुषंगानं जी काही चर्चा झाली त्या बाबतीत आमचे सर्व जिल्हा प्रमुख, आमचे संपर्क प्रमुख, आमचे सर्व निवडणूक प्रभारी आम्ही आजच रात्री बसू किंवा उद्या सकाळी बसू आणि आमच्या पक्षाची भूमिका आम्ही उद्या सकाळपर्यंत स्पष्ट करू. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.